समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपूर प्रभाग 13 मधील अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा। जयसिंगपूर प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला। जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रभाग क्रमांक 13 च्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी गाडेकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन पाठिंबाचे पत्र दिले। जयसिंगपूर नगरपालिकेत राजर्षी शाहू विकास आघाडीने निर्विवाद बहुमतासह सत्ता स्थापन केली असून शहराच्या विकासासाठी अपक्ष उमेदवारांनीही आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेत असल्याने शहराच्या विकासाला बळ मिळणार आहे। नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की अपक्ष उमेदवारांनी राजर्षी शाहू विकास आघाडीवर दाखवलेला विश्वास हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा नियोजित आणि शाश्वत विकास करण्याचा आमचा संकल्प आहे। जयसिंगपूर शहरातील प्रत्येक प्रभागात यापुढेही मोठ्या ताकदीने विकासकामे राबवली जातील असेही त्यांनी सांगितले। या पाठिंब्यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकद अधिक वाढली असून जयसिंगपूर शहराचा विकास यापुढेही अविरत सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, माजी नगराध्यक्ष शामराव बंडगर यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम।